गो लता, लता गो. काय मामा? माका तुका एक गोष्ट सांगायची असा. कसली? ससा कासवाची असेल तर नका सांगू प्लीज, कारण की ती मी खूप वेळा ऐकलीये. अगं ससा कासवाची नाही, एका दूर कोल्ह्याची सांगायची असा. यू मीन फॉक्स स्टोरी? येस, फॉक्स. सांगा सांगा. माका तुका किशोरची एक गोष्ट सांगायची असा. ओ माय गॉड, ती फ्लॉप स्टोरी आहे. अगं तू रात्री ऑफिसला जातेस ना. हो म्हणजे काय? तुम्हाला काय वाटतं मी ऑफिस सांगून काय कुठे खेळायला जाते? अगं तू ऑफिसलाच जातेस. माझा तुझ्यावर विश्वास असा, पण त्या किशोरवरचा विश्वास माझा उडाला. ओ मामा, कम ऑन, तुम्ही सारखी सारखी त्याच्याबद्दल कंप्लेन कशाला करता? अगं तू ऑफिसला गेल्यावर किशोर रात्रीचा घरातून गायब होता. काय सांगताय काय? हा, रिअली? येस. आणि तू जेव्हा सकाळी ऑफिस मधनं परत येतेस ना, त्याच्या 5 मिनिटं अगोदर तो घराकडे येतो. मी तुका सांगणार नव्हते सारखं सारखं, माका तुझ्या संसाराची काळजी ना, म्हणून सांगले. मामा, किशोर रात्रीचा कुठे बरं जात असेल? ते त्याचं त्यालाच माहिती. हॅलो एव्हरीबॉडी. इलो इलो विचार त्या का काय हा मामा भाचीचं काय चाललंय गुलू गुलू. संत माणूस मला जाम आवडतं ना. असं एक मोठा माणूस घरात असावा, घर कसं प्रसन्न वाटतं. किशोर? Yes. मला तुला एक गोष्ट सांगायची. का काय झालं? किशोर, येस. मग मी रात्रीची कामाला जाते है ना, तेव्हा तू कुठे जातोस रे? तू कामाला जातेस, मग मी काय झालं? कोणी काय सांगितलं तुला? मामा मला बोलले. हा मामाच्या हे मामा आहेत ना, मामांच्या नादीला ना वेडा माणूस जाय वेडा. ए तू गप्पा बस, माझ्या मामाला खोटं ठरवू नको, समजलास? उलट तुझाच मामा रात्रभर टाईट असतो पिऊन. टाईट असलेल्या अवस्थेत माणूस नेहमी खरं बोलतो, समजलं ना? हा पण कुठली चांगल्या क्वालिटीची दारू प्यायला तर ना, घाणेरडी दारू पितात मग खोटच बोलणार ते. माझे मामा आहेत ते हव्याच्या क्वालिटीची दारू पितील. तुला काय करायचंय? माझ्या गोंडस निरागस मामाला बदनाम करताना तुला लाज नाही वाटत? गोंडस निरागस मामा काय बोलतेस तू? बरी आहेस ना? हो मी बरी आहे, पण तू बरा आहेस की नाही ते आधी तू ठरवून घे, समजलं ना? मला तुझ्याशी बोलायचंच नाहीये. लता 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 या मामाच्या जरा कुठे कौतुक गेलं तर भांड लावतोय. मामाचा काहीतरी बंदोबस्त करायलाच हवा. शेवटी ज्याची भीती होती ना तेच झालं. तर मामा कधी ना कधी पचकणार याची मला गॅरंटीच होती. अरे पण काय गरज का होती एवढं पचकायची? हा, लताला सांगतो की रात्रभर मी गायब असतो म्हणून. हो पण खरं बोलला रे तू. काय बोलतोय? याच्यात काय गरज का होती बोलायची? मी काय म्हणतो त्या मामाला तू फुल टट्टू का नाही करत, पाजत का नाहीस? इथे माझ्या तोंडचं पाणी पडायलंय, त्याला काय दारू पाजणार? ते मी काय म्हणतो, मी ना डायरेक्ट त्याचे ना टपकून टाकतो त्याला आणि त्याचे अंतिम संस्कार करून टाकतो. ठीक आहे ना, काय बेटासारखा बडबडतोय? काय करतो तो? काहीतरी करायला पाहिजे यार आपल्याला. त्याला ना चांगला धडा शिकवायला हवा. आता बापरे, तू रात्रीचं प्रौढ शिक्षण चालू करणार म्हणजे वह्या पुस्तकं पाटी वॉटर बॅग ह्याचा खर्च करणार तू त्याच्या. अरे धडा शिकवायचा म्हणजे त्याला चांगली अद्दल घडवायची. मला तर एवढंच वाटतं वहिनींचा त्याच्यावरचा विश्वास कमी झाला पाहिजे. नाही रे वा, कमी काय, उलट तोच एकमेव विश्वासातला माणूस आहे तिच्या. नाही पण त्याच्यावरचा विश्वास कमी झाला पाहिजे, त्यासाठी आपल्याला काहीतरी करायला पाहिजे. काहीतरी विचार कर ना, काय करता येईल आपल्याला? जसं लोहा लोहे को काटताय तसं बेवडा बेवडी को काटताय. तू वेड्यासारखं काय बडबडतोय? त्याच्या दारूचा वापर करायचा. म्हणजे गटारी करायची आपण? नाही रे, त्याची दारू आपण नाही प्यायची. कोण पिएल गावठी तिच्या? नाही, उलट त्याला दारू पाजून त्याचा दारुण पराभव करायचा. तू काय बोलतो ना, मला खरंच काय कळत नाहीये. मला असं वाटतं आपण बसून चर्चा करूया. नाही, आपण नाही दारू प्यायची, उलट त्याला दारू पाजायची. हे बरं, चुगली तो करणार आणि दारू त्याला पाजणार. मी तुझ्यासाठी इतकी वर्ष मरतोय, मला काही नाही, फॅसिलिटी सगळी त्याला. चल जाऊया, बसूया ना? नाही कामाला लागूया. बस बस, मला बोल. नाही मामा, आणखी नको 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 अरे, जास्त पेक प्यालो ना तर माझं पेक बिन होता. म्हणजे कसं बर्फावर चालल्यासारखं वाटत. काय मामा, मग बर्फ टाकून प्यायचं, तेवढी सवय होईल तुम्हाला. हे नको रे. याव मामा, काय आयुष्यात राहिलं तुमच्या? घ्या. अरे अरे नको नको. घ्या. अरे का दारूत भल्या भल्यांचं आयुष्य बरबाद झालं. मामा भल्या भल्यांची बरबाद झाली हो.
तुम्हाला काय फरक पडतोय हो नाही तर तुमच्या आयुष्यात असं काय भलं व्हायचं बाकी राहिलंय अरे पण काय अरे पण नाही तर पण घ्या बिंदास नाही पण लता आली तर मला ओरडेला. जाऊ दे कोण आहे लता हे बघा मामा ती लता आहे ना लता ती तुमची भाची आहे तुम्ही मामा आहे मामा आणि मामा नाहीतरी लता वहिनींना यायला उशीरच होणार आहे त्यामुळे घाबरायचं काही कारण नाही घ्या ए मी घाबरणार नाही. याला म्हणतात मामा स्पिरिट आहे ना ए मंगाव ए आता कशाला मागवताय? अरे आहे तेवढी बस झाली. क्या ना तुम्ही पितच नाहीये ए, म्हणायचं नाही दारू नाही म्हणायचं ए चल घे उचल उचल झाला काऊचा आता व्हायचा चिवचा ए, नको माका कॉकटेल होताला नको. अरे काय मामा कुठे कॉकटेल आहे मस्त चाललंय चला, आता घ्या 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 बस काय मामा कसं वाटतंय ए, मजा येते. येते ना मजा वा. ए, माझा ग्लास भरत आता बरं म्हणतो नवीन बोलतो घ्या 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 हे जरा पाणी उतरे हे पाणी संपलंय मामा पाणी संपलं जाऊ दे. चला चला तशीच कच्ची. बरोबर हे पण बरोबर आपल्याला काय चला घ्या 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 ए संभली. दारू संपली हे बघा हे संपली. अरे संभली मग आता मला दारू. ही आमची आहे अरे मग द्या ना अरे इकडे. देवा, घे बाबा घे घे घ्या मामा घ्या घ्या ए तुम्हाला एक गोष्ट सांगूच आहे. ती माझी भाची आहे ना भाची. अरे ती गेली तेल लावत. ती का मी घाबरते का? मामा काय बोलतोय तुम्ही अरे मी कुणाच्या बापाला घाबरत नाही. ती काय झालं मामा चिचुंद्री लता. तिला काय मी कशाला घाबरू? मी कुणाला घाबरणार नाही. आज मी दारू भरपूर पिणार. मामा हे सगळं काय झालंय? ए किशोर ए माझा जावय लताचा आवाज काढून तू माका घाबरवत. मी घाबरणार नाही. मामा किशोर माझ्या आवाजात बोलत नाहीये. मीच माझ्या आवाजात बोलतीये. उठा आता. हे सगळं काय चाललंय? हा? मी काही नाही केलं. मी काय नाही केलं. दारू पिऊन धिंगाणा घालता इथे तुम्ही. भरल्या पेगवरून उठले नाहीतर काय? खरंच मी काही नाही केलं. अरे दोन पायावर स्वतःच्या धड उभं राहता येत नाही. लवण काय अशी आणि मलाच सांगताय मी काहीच केलं नाही. या लोकांनी मला पाजले. झालं झालं अरे बापरे चोराच्या उलट्या बोंबा अगं लता मी त्यांना म्हणत होतो पिऊ नका ऐकतच नव्हते किडनी खराब होईल ऐकलंच तर नाही मला म्हणतात ती लता आपण ओळखत नाही तिला येऊ दे की आपल्याला काही फरक पडणार नाही ती भाची आहे अरे मी तिचा मामा आहे आपण नाही घाबरत कोणाला घ्या मामा तुम्ही असं सगळं बोललात? नाही या लोकांनी माग भडकवले. झालं आमच्यावरच भडकवलं म्हणजे अगं आम्ही म्हटलं पिऊ नका तर आमच्यावरच भडकले हे मामा आधी तुमच्यासाठी मला केवढा रिस्पेक्ट होता. अरे तुम्ही देव माणसासारखे होतात. 2 पेक प्यायचा आणि मला ओळख दाखवायचा. पण आता अख्खी बाटली ढोसता आणि वरून मलाच विचारता की तू कोण आहेस म्हणून. मला वाटतं तुम्हाला या घरात राहण्यात जास्त इंटरेस्ट उरलेला नाहीये. जर तुम्ही असेच वागणार असाल ना तर या घरात राहू नका. लता नाही मला काहीच ऐकायचं नाही. आज मला तुम्हाला मामा बोलताना लाज वाटतेय. मामा लाज वाटतेय. मी तुम्हाला शेवटचं सांगते या घरात जर तुम्हाला राहायचं असेल तर नीट राहा आणि नीट उभे राहून दाखवा मला. मी चालले. लता माझे काय मामा अशी काय आयुष्याची वाट लावून घेतली काय केलं ते मी केलं. अरे तुम्ही लोकांनी माका फसवला. तुम्ही विलन असा विलन. अरे या गरीब दारुड्याला तुम्ही फसवताच काय? तुमचं लाज नाही वाटत? सोडणार नाही तुम्हाला मी. गरीब दारुडा विलन अरे आशा गेली कुठे आशा किशोर अरे मामा तुम्ही इथे काय करताय अरे मी तुझ्या मागून दिलंय. कशाला काय काम धंदा नाही तुम्हाला अरे काम धंदा नाही म्हणून दिलं. दिला होता तुम्हाला धंदा चांगला लावला होता कामाला कसं पकडलं तुला? हे घर कोणाचं आहे? हे घर हा घर सिमेंटचं आहे हा? अरे पण कुणाच्या मालकीचा असा?
तू इथे काय करतोस? काय करतो म्हणजे मामा हे आपलं घर आहे मग हे तुमचं घर आहे आपल्या लताचं घर आहे काय चाललंय मामा तुम्हाला अरे काय बोलतोस काय तू? काय बोलतो काय तुम्हाला झाली आहे दारू जास्त तुम्हाला घर कळत नाही आपलं नाही ना, तू माका हा, 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 हा. अगं बाई हे कोण? हे एक मिनिट अगे हे मामा थोडेसे सटकले सटकले कुठून? जेल मधून? नाही नाही जरा डोक्यावर परिणाम झाले जरा हळू सांभाळून बोल हा. तुम्ही घेणार? हो स्मॉल पाणी म्हणते मी. पाणी काय मामा एका कसा माहित मी घेते अरे ते. सगळ्यांना माहिती दारू पिता ते घेऊन ये पाणी काय मामाशी अरे पण ही बाई कोण? बापरे आता आपल्या भाचीला बाई म्हणते तुम्ही भाची? लता आहे अरे कसं शक्य ती लता नाहीये. मग काय झालंय का तुम्हाला बघा कबूतरच्या है ना लता ना हो लता. बघ. नाही ही लता नाही आहे. अहो कसं नाही? कबूतर जा 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 लता. अरे कसं शक्य आहे ते? अहो अख्ख्या दुनियेला माहितीये. मैंने प्यार किया ना. बघा तर मला महिने प्यार क्या म्हणते लता नाही काही अरे बाबा ही वेगळीच दिसता. दिसणं महत्वाचं नाहीये आवाज आवाज ओळखा ना खरं ती लता? लता म्हणजे काय? शी बाई. सुनसान असं. बघा सुनसान प्यार की धुन. बघा लता आहे ना नाही 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 ही लता नाही आहे. तू मका फसू नको ही लता नाही. मी कशाला लता कशी नाही? सून साहेबा सून म्हणजे कोण? लता. तुमच्या ना डोक्यावर परिणाम झाला. डोकं फिरलंय तुमचं. एक काम करू जरा आतमध्ये जा आणि बाम घेऊन ये जा जा घेऊन जा काय मामा किशोर, असं आता कसं तुम्हाला आहे? दारू जास्त लता आले नाही. शुअर अरे त्यागराज तू कसं काय इथे? मामा तुम्ही कसे काय इकडे अरे काहीच कळत नाही ना काय झालं दारू जास्त आले अरे मी यांना सांगतोय आपलं घर आहे आपलं घर आहे लताचं घर आहे लताचं घर आहे हे. बघ बघा आहे का कोण का तू लता. शाबाश बरोबर बोलतोय लताच घर आहे ही पण लता ती पण लता. मामा मामा तुम्हाला जास्त आले तुम्हाला दारूमुळे कळत नाही आपल्या डोक्याला टीळ लागली तुमच्या भाईला म्हणताय लता. हो गॉड. मी इकडे कुठे? अच्छा इकडे कुठे? हे ओळखा डोळे उघडून बघा आपलंच घर आहे. तू कोण? अच्छा तर मी कोण? अहो मी लता तुमची भाची. तू लता? येस. हा तर चमत्कारच आहे. अरे मी लता आहे त्याच्यात काय एवढा मोठा चमत्कार? नाही 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 मगाशी तू वेगळी दिसत होतीस आता तू लतासारखी दिसतेस. मामा तुम्ही फार वेडे झाला तो. मी लहानपणापासून अशीच दिसते. काय झालं अरे हा माणूस वेडा झालाय. काय झालं मामा काय झालं मी 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 या घरात कसा? या घरात कसं म्हणजे तुम्ही इथेच असता नाही 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 मगाशी मी वेगळ्या घरात होतो. अहो मामा मामा तुम्ही सकाळपासून ह्याच घरात आहात मामा मला वाटतंय तुम्हाला आता भास होऊ लागले. हो एकदम भास्कन आला वास तू एकदम. घाबरे वाच नाही माझा ही लोक फसवतायत. आता आम्ही कशाला यांना फसू तरी मी सांगतो सकाळी पिऊ नका अख्खी बाटली प्यायलेत अख्खी बाटली? नाही इकडे बाटलीत चालली असते बाटलीत काय नसतं पण दारूने भरलेली बाटली प्यायलेत मामा तुम्ही परत प्यायला लागलात? नाही नाही मी नाही प्यायलो. मी नाही प्यायलो मामा खोटं बोलणं पाप असतं आणि त्या दारू पिऊन मी दारू प्यायलो नाही असं म्हणणं म्हणजे अपमान आहे दारूचा आणि दारूचा अपमान म्हणजे जगातलं फार मोठं पाप आहे आणि जसे तुम्ही पेक भरलेत ना तसा तुमच्या पापाचा घडा भरत चालला आता तुम्ही गप्प बसा हो. हा हे बरं आहे. सकाळी म्हणतात तुम्ही बसा आता म्हणतात गप्प बसा मामा तुम्हाला लाज नाही वाटत? एका भरल्या घरात तुम्ही सकाळ दारू ढोसता? सकाळ संध्याकाळ पितात हे मामा दिस युअर लास्ट वॉर्निंग ओके? यापुढे जर या घरात तुम्ही दारू प्यायलीत तर तुम्हाला याच घरातून मी बाहेर काढून टाकीन. चला निघा चला नाही दारू प्यायली तर मामा अरे बापरे झोपलेत जाऊ दे ए मामा मामा काय नाही तुम्ही झोपलो होतात हो सॉरी माझ्या लक्षात आलं नाही म्हणलं जागे तुम्ही सॉरी या झोप. अरे काय जागा हा तुझ्यासारख्या माणसाने माझी झोप उडवली. मामा मी काय केलं अहो मी तुमचा हितचिंतक आहे अरे काय हितचिंतक तुझ्यासारखे हितचिंतक असतील ना तर माणसं कायम चिंतेत राहतील. मामा असं काय बोलताय अहो तो किशोर करतोय तुम्ही त्यागराजलाच बोलताय अरे तू माका फसवतोस तूच किशोर आहे. मामा मी त्यागराज आहे किशोर तो आहे तो काय ते कारस्थान करतो तुमच्या विरुद्ध नाही तूच किशोर आहे. अहो नाही ए त्यागराज मामा किशोराला काय रे ए बाबा त्यागराज कशाला मामाला त्रास देतोस तू अरे बाबा तू त्यागराज आहे ते काय त्यागराज
त्यागराज म्हणतो. काय बोलायचं मामा हा किशोर आहे, मी त्यागराज आहे. नाही असं कसं? अहो तुमच्या मेंदूचा गोंधळ झालाय. अहो गेले कित्येक वर्ष आमची नाव तीच आहे. हा किशोर, मी त्यागराज. अगदी बरोबर बोलतो हा त्यागराज. नाही फसवता मला. आईला हपू कोण आला आपल्याकडे? मामा शोले पिक्चर मला गब्बर सिंग आला. गब्बर सिंग. मामा तुम्हाला एक गोष्ट कळलीच नाही. इकडे बघा मिस्टर इंडिया मधला मोगॅम्बो आलाय. मोगॅम्बो गब्बर सिंग. गब्बर सिंग. काय झालं मामाला काय झालं? गब्बर सिंग मोरॅम्बो. काय बोलतोय मामा? अरे मामा काय बोलतोय? हा त्यागराज म्हणतो की मी किशोर आहे आणि किशोर म्हणतो मी त्यागराज आहे. एक मिनिट थांब, काय तर गोंधळ होतोय. मामा शांत व्हा. नीट लक्षात ठेवा, मी किशोर आहे, हा त्यागराज आहे. हा शांत व्हा. काही नाही, केस हाताबाहेर चालले. मगाशी ते म्हणाले मी मोगॅम्बो हा मोगॅम्बो आणि मी गब्बर सिंग आहे. अरे बापरे, पण ह्यांना काय होतंय नक्की काय होतंय? आपण माझ्या मते एकच गोष्ट करू शकतो, यांना आपण हॉस्पिटलमध्ये घेऊन जाऊया आणि शॉक देऊया. नाही मी काय म्हणतो हॉस्पिटल पर्यंत जायची गरजच नाही. आपण घरच्या घरी सुद्धा शॉक देऊ शकतो. मी कोर्स केलाय तर. काय बोलतो तू? कुठला कोर्स केलायस? मी वायरमॅनचा कोर्स केलाय. बापरे, वायरमॅन. हो त्यामध्ये शॉक बसतो ना. बसतो शॉक बसतो. बसतो? बरं ठीक आहे, देऊन टाका शॉक. आणि काय आता हे चित्र तुला बघवणार नाही ना, तू जा इथून. नाही मी इथे थांबणार. मी त्यांच्या हातात हात धरणार. नको वहिनी उगाच तुम्हाला शॉक बसतो. बापरे, मग नको. पण मग मला कळणार काय? काय नाही, सोपं आहे ग. बघ जेव्हा यांना शॉक देऊ ना तेव्हा हेच तुला हाक मारतील. एक मिनिट जरा चेक करू दे. ओरडू नका नाही तर तोंडात एक मिनिट. ओके माझ्या अरे तुम्ही करताच तरी काय? काय करतोस काय? PhD केली, डॉक्टरेट मिळवली मी याच्यामध्ये. इलाज चाललाय तुमचा. अरे पण असलो अगोरी इलाज माझ्या करू नका रे. अहो, ह्या रोगावर हा एकच उपाय आहे. अरे पण माका झाला तरी काय? तुम्हाला वेड लागलाय, वेड. अरे मी वेळा नाहीये. प्रत्येक वेळा असंच म्हणतो की मी वेडा नाहीये. तुम्ही पण तेच म्हणताय. मग झालं कोण वेडा? मी अरे नाही बाबा मी वेळा. हे बघा तुम्हाला असा शॉक दिला ना मामा का तुम्ही ना एकदम वेड्यासारखे पटकन बरे व्हा. काय टेन्शन होऊ नका. मागे एकाला शॉक दिला होता. काय झालं होतं त्याचं? त्याने शॉक घेतला. तो वेडा आहे. तो वेडा होता म्हणजे कसा तो हल्ला. हे पण खूप हलतात आरामात होते. अरे पण तुम्ही माझ्या डोक्याचा शॉर्ट सर्किट केलाय तर माझी बुद्धी भ्रंश होतली रे. बरं आहे ना, ती बुद्धी नको तिथे वापरताय. चुगली करते आमच्याबद्दल. नको ते सांगताय लताला. हा? हे बघा आता मी सांगतो तसं ऐकायचं. हा लताला आमच्याबद्दल चुगली करायची नाही. वय काय म्हणतोय ते सांग. नाही तुमची हवी असेल तर करतली, नाही तर नाही बाबा. काय चुगली हवी असेल तर? नाही चुगली करायचीच नाही. चुगली हा शब्द पहिले डिक्शनरीतून बाहेर काढा. जर परत जर काय घाणेरडापणा केलात ना तर डायरेक्ट ठाण्याला पाठवेन. कुठे पिकनिकला? पिकनिकला नाही, तिथे ठाण्याला वेडांचं हॉस्पिटल तिथे. अरे नको पिकनिकचा जाम शॉक आहे देव. पियाडू. या मामा या. अरे मामा आलात? आता कसं वाटतंय? अरे कसं काय? मामाला जबरदस्त शॉक दिलाय. माका शॉक दिल्यामुळे खूप बरं वाटतं. चला चांगलं आहे. असे वरच्यावर शॉक माझ्या मामांना देत राहा. देव असं वरच्यावर देव. नाही बरं कोणी केलं तुम्हाला? बरं कोणी केलं? तुम्ही दोघांनी. या दोघांनी माका बरं केलं. यांचे उपकार मी आयुष्यात कधी विसरणार नाही. नाही विसरायचं पटकन. मामा माझ्या बाबतीत काही लक्षात ठेवायचं नाही. विसरायचं बाबा. किशोर, तू माझ्या मामांना बरं केलंस. तू किती चांगला आहेस रे. आय लव्ह यू. आय लव्ह यू टू. पियाडू. अब तू आज. मामा कोण आता ये? लता की आशा? लता आशा नाही माझा गोंधळ आता वाढूक लागलो. मी जाऊन हिमेश रेशमीचीच गाणी ऐकतो.